नवी मुंबई महानगरपालिकेने विविध विभागातील गट क व गट ड श्रेणीतील 620 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। गट क आणि गट ड मधील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। बायोमेडिकल इंजिनिअरिंग रिक्त पदे 1, वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी। कनिष्ठ अभियंता स्थापत्य रिक्त पदे 35, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग मधली पदवी। कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग रिक्त पदे 6, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी। उद्यान अधीक्षक रिक्त पदे 1, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी। सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी रिक्त पदे 1, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी। शासनमान्य पत्रकारिता व जनसंज्ञापन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मधील पदविका। वैद्यकीय समाजसेवक एकूण पदे 15, वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,000। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW पदवी। डेंटल हायजिनिस्ट रिक्त पदे 3, वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000। शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण। डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा सदर कौन्सिलतर्फे इतर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण। स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ GNM रिक्त पदे 131, वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000। मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी या विषयाची पदविका। डायलिसिस तंत्रज्ञ वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 रिक्त पदे 4। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा DMLT 6 महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण। सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 रिक्त पदे 3। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी। संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक। ECG तंत्रज्ञ वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 रिक्त पदे 8। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी। शासनमान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण। CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000। एकूण पदे 5। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी किमान 100 खाटांच्या रुग्णालयातील निर्जंतुक आहार तंत्रज्ञ वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 रिक्त पदे 1। शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटेशियन या विषयातील पदव्युत्तर पदवी। नेत्रचिकित्सा सहाय्यक वेतन श्रेणी 29,200 ते 92,000 एकूण पदे 1। शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑप्थॅल्मिक असिस्टंट किंवा पॅरामेडिकल ऑप्थॅल्मिक असिस्टंटचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टिमेट्री विषयातील पदवी किंवा पदविका। औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी वेतन श्रेणी 29,200 ते 92,000 एकूण पदे 12।
शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी, महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 8 ऑफ 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. आरोग्य सहाय्यक महिला, वेतन श्रेणी 29,200 ते 92,300, रिक्त पदे 12. शैक्षणिक अर्हता HSC उत्तीर्ण, संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, वेतन श्रेणी 25,500 ते 81,000, रिक्त पदे 6. शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण. पशुधन पर्यवेक्षक, वेतन श्रेणी 25,500 ते 81,000, रिक्त पदे 2. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM, वेतन श्रेणी 25,500 ते 81,000, रिक्त पदे 38. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण, शासनमान्य संस्थेचा ANM अभ्यासक्रम पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी शिवताप, वेतन श्रेणी 25,500 ते 81,000, रिक्त पदे 51. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, वेतन श्रेणी 21,700 ते 69,000, रिक्त पदे 15. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण, सहाय्यक ग्रंथपाल, वेतन श्रेणी 21,700 ते 69,000, रिक्त पदे 8. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी B.Lipp. वायरमन, वेतन श्रेणी 19,900 ते 63,000, रिक्त पदे 2. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCTVTचे प्रमाणपत्र आवश्यक. ध्वनिचालक, वेतन श्रेणी 19,900 ते 63,000, रिक्त पदे 1. शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे रेडिओ TV यांत्रिकीमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. उद्यान सहाय्यक, वेतन श्रेणी 19,900 ते 63,000, रिक्त पदे 4. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. लिपिक टंकलेखक, वेतन श्रेणी 19,900 ते 63,000, रिक्त पदे 135. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. लेखालिपिक, वेतन श्रेणी 19,900 ते 63,000, रिक्त पदे 58. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. शवविच्छेदन मदतनीस, वेतन श्रेणी 15,000 ते 47,000, रिक्त पदे 4. शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयाशी संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. कक्षसेविका आया, वेतन श्रेणी 15,000 ते 47,000, रिक्त पदे 28. शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट यांचे रुग्णालयाशी संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. कक्षसेवक वॉर्ड बॉय, वेतन श्रेणी 15,000 ते 47,000, रिक्त पदे 29. शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट यांचे रुग्णालयाशी संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा 11 मे 2025 या दिनांकास उमेदवाराचे वय राखीव प्रवर्गासाठी किमान
18 वर्षे व कमाल 38 वर्षे राहील, तर मागास प्रवर्गासाठी किमान 18 वर्षे तर कमाल 43 वर्षे राहील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 28 मार्च 2025. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 11 मे 2025. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे, तर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी ₹900 परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.